मी तिला मगाशीच बोललो, बट आम्ही जेव्हा ती यायच्या आधी आम्ही दोघी होतो तेव्हा आम्ही लंचला बसलेलो आणि आम्ही बोलत होतो. आम्ही हे बोलत होतो की भाग्य कसं कोणी इतकं प्रेम करेल यार आपल्यावर, आणि आमच्या डोळ्यातून पाणी आलं की नो, दिस इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. मेघा मॅम, जर तुम्ही बघत असाल तर बिचारी दोघींना असे टाईट हग द्या तेव्हा. गरज आहे त्या दोघींना समोर, किंवा आम्ही तिघी असलो ना तर काहीतरी छान झालं. म्हणजे आमच्यात अशाच गोष्टी होत असतात, गिफ्ट आलंय किंवा काय, तर त्यामुळे आमच्या डोळ्यात पाणी येतं. आता मेकअप रूम म्हटलं तर गॉसिप सेशन्स होतात. गॉसिप सेशन्सला एक वेगळा काहीतरी असं पॅटर्न ठेवला पाहिजे आपण, की तो एक वेगळा माहोल असतो. बसलेत 4 जणी, मस्त गॉसिप चालला. आम्ही म्हणजे असं सेट बद्दल नाही, बट दुनियाभराचं बोलणार सगळ्यांबद्दल, आणि शेवटचं वाक्य जाऊ दे आपल्याला काय करायचं, आपण नाही पडलं पाहिजे. म्हणजे अर्धा तास 1 तास चाललंय आपलं, पॉडकास्ट होतो छान एकदम, असं एखाद्याला वाटलं अरे आपलं किती नॉलेज आहे, दे रे आपल्याला काय करायचं, आपल्याला काहीच घेणं देणंच नाही समोरच्यांशी. सो ते होतं. तर खूप छान सुंदर असं गॉसिप कोण करतं. तुला सांगू, एक मेघाताई, भाग्य आणि आमच्या तिघींमधली एक खासियत आहे की आम्ही गॉसिप्स नाही करत. ओके. म्हणजे असतात, बऱ्याच मुली असतात ज्या म्हणतात की मी गॉसिप नाही करत. सगळे गॉसिप करतात, सगळे सगळ्यांबद्दल बोलतात, मतं मांडतात, बट आम्ही तिघी एकत्र असल्यावर गॉसिप नाही करत. कारण आमच्या तिघींचे हेच टॉपिक असतात की तू कोणत्या इयरला गाडी घेणार आहेस, तू कोणत्या इयरला घर घेणार आहेस, तू हे काय करणार आहेस, आपण हे कधी करणार. मेघाताई चालती फिरती टेक टॉक आहे. आणि ती इतकं मोटिवेट करते आम्हाला. आता यू वोंट बिलीव्ह, आता माझा 4 एप्रिलला बर्थडे झाला, तिने माझ्या बर्थडेचं डिनर ताजमध्ये ठेवलं होतं. काय बोलते. बरं, माझं घर ताज पासून अगदी 10 मिनिटावर आहे. मी कधी आयुष्यात ताजला नव्हते गेले. मी विचार केला पण नव्हता की मी इतक्या लवकर ताजला जाईन, कारण आपला मिडल क्लास माइंड कशाला उगाच खर्च करायचा. पण ती मला तिथे घेऊन गेली. तिने सगळं बुकिंग वगैरे सगळं केलं होतं आणि मला सरप्राईज दिला तिथे. आणि ती म्हणाली की डोंट वरी, तुला जेव्हा फिल्म मिळेल तेव्हा तू मला इथे स्टेकेशन साठी आणायचंय. त्यामुळे ती प्रत्येक वेळेला भाग्याला आणि मला, बिकॉज ती आजच म्हणाली की मी तुम्हाला इतकं सपोर्ट करते, इतकं तुम्हाला पेपटॉक देते, इतकं मोटिवेट करते, याचं कारण हे आहे की मला तुम्हाला सक्सेसफुल होताना बघायचंय, खूप रिच होताना बघायचंय, चांगले फिल्म सिरियल्स करताना बघायचंय. त्यामुळे आमचे डिस्कशन असेच असतात की व्हॉट्स नेक्स्ट, तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजे. मी तुमच्या वेळाची होती तेव्हा मी हे करत होती, तुम्ही काय करताय. म्हणजे आमचं हेच असतं आमचं की आता ना आपण हेल्दी खाल्लं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, एवढंच असतं. बाकी कोण काय करतंय याबद्दल आम्ही तिघी असताना तरी आम्हाला तर नाहीच होते. तुम्हाला कळतंय का की एखादी व्यक्ती अशी लाईफ मध्ये असणं खूप खूप इम्पॉर्टंट, आणि मुळात मला गुजबम्स येतात का, मला खूप प्रचंड आवडतात अशी लोक की जे दुसऱ्याला मोटिवेट करतात किंवा दुसऱ्यांना गाईड करतात की हे आम्ही केलंय, सो हे तुम्ही करू नका, तुम्ही काहीतरी वेगळं छान करा ज्यावरती तुम्हाला सक्सेस मिळेल. आपण काय लाईफ मध्ये इमॅजिन करतो की आपल्याला असं हवं असं जो पुश करेल आपल्याला, आणि आताच्या काळामध्ये असं कोणीच नाही की जो पुश करेल. करेक्ट. सो तुम्हाला सेल्फलेसली कोणीतरी काहीतरी करेल असं नाहीच आहे. मी आजच ताईला विचारलं की म्हणजे मी ताजवरून घरी गेले माझ्या, मी मम्मीला बोलले की मम्मी मेघाताई इतकं करते, आपल्या आई वडिलांना सोडून आपल्यावर इतकं प्रेम कोणी का करेल, वाय. एक्झॅक्टली मला कळतच नाही. म्हणजे कोणी इतकं प्रेम का करेल, आणि ती करते. ती मला तिची मुलगी मानते, इतकं मला छान वाटतं. आणि आम्ही दोघी तर कायम तिच्यासोबत असायलाच हवं ना तिला. ती आम्हाला ड्रेसेस गिफ्ट करणार, ज्वेलरी गिफ्ट करणार, मेकअप गिफ्ट करणार, इच अँड एव्हरीथिंग. आणि हे खूप निस्वार्थ आहे. म्हणजे ती एक्सपेक्ट नाही करू दे समोरून की मला ते रिटर्न मध्ये मिळेल. हे खूप महत्वाचं असतं. कारण मी 1-2 इंटरव्ह्यूज मध्ये, जेव्हा शो लॉन्च झाला होता तेव्हा मोस्टली इंटरव्ह्यूज झाले होते, आणि तेव्हा मी पाहिलं होतं की तिचं तुमच्या प्रतीचं प्रेम, किंवा ती ज्या प्रती तुम्हाला वागवते किंवा तुम्हाला असं हे करते, असं वाटलं की भाई कोणी नाही करता. आपली सख्खी मैत्रीण पण नाही करत आपल्यासाठी हे. सो तिला काही सांगायचंय का ह्या इंटरव्ह्यू माध्यमातून. आम्ही तिला मगाशीच बोललो, बट आम्ही जेव्हा ती यायच्या आधी आम्ही दोघी होतो तेव्हा लंचला बसलेलो आणि आम्ही बोलत होतो.
आम्ही हे बोलत होतो की भाग्य कसं कोणी इतकं प्रेम करेल यार आपल्यावर, आणि आमच्या डोळ्यातून पाणी आलं की नो, दिस इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग आणि दिस इज टू मच. म्हणजे आम्हाला आवडतंय ऑब्व्हियसली, बट इट्स डिफिकल्ट टू प्रोसेस एव्हरीथिंग. हे खूप तुझ्या डोळ्यात आता पण पाणी येतंय असं वाटतं. ती रडतच असते. आता बोलल्या नाही तर पाण्याची कमतरता नाहीये तुम्हाला. आणि आम्हाला तिला खरंच खूप थँक्यू सांगायचंय, आणि आम्ही दोघी नक्की तिला खूप 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 प्राऊड फील करू. नक्कीच है ना? इट्स लाईक जेव्हा हिला ती ताजला घेऊन गेली तेव्हा असं कुठेतरी एक डोक्यात आलं की मे बी समडे असा येईल, एक दिवस असा येईल की आपण तिला कुठेतरी, जेव्हा ती तिला डिनर गिफ्ट करत होती तेव्हा आम्ही फोनवर बोलत होतो, शी वॉज लाईक की मी तिला गिफ्ट कशाला देऊ, मी तिला एक अनुभव देईन. करेक्ट. दिस इज बिग थिंग, कोणाला तरी छान अनुभव देणं. तर असं काहीतरी आपण तिला देऊ शकतो Correct. पुढे जाऊन. आणि तिच्या डोळ्यात असं पाणी येईल. तू ग्रेटफुल मान त्या गोष्टीला की तुला कोणीतरी हे केलं. तू रडू नकोस. रडू नको. इन्सेन्स कसं होतं की खुशी की असू, तुझा मेकअप जाईल का, मला त्यासाठी नाही जाणार नाही. बट आम्हा दोघींचं पण, म्हणजे दोघींचे असे अश्रू येत असतात. ती खूप करते आमच्यासाठी, आणि रादर ती सगळ्यांचीच फ्रेंडली आहे सेटवर, पण आमच्या दोघींच्या बाबतीत ती खूपच आहे. खूप आहे, म्हणजे जीव आहे तिचं अख्खं. म्हणजे तिला, ती अशी आहे ना व्यक्ती की तिला रात्री 3 वाजता कॉल करून बोलवून, ताई खूप प्रॉब्लेम झालाय, तू लवकर ये. ती काहीच न विचार करता ती निघून येईल आमच्या दोघींसाठी. असं आहे ते. किती गोड आहे म्हणजे ना खरं. आम्ही आमच्यासाठी हे अनएक्सपेक्टेड ह्यासाठी आहे बिकॉज शी इज अ सुपरस्टार. ऑब्व्हियसली मेघा धाडे नावाची व्यक्ती आमच्यासाठी इतकं करते. म्हणजे आता ह्या शो निमित्तच भेट झाली. हो हो हो, तो एवढा म्हणजे करेक्ट. मेघा मॅम जर तुम्ही बघत असाल तर बिचारी दोघींना असे टाईट हग द्या देवा. गरज आहे त्या दोघींना. समोर किंवा आम्ही तिघी असलो ना तर काहीतरी छान झालं, म्हणजे आमच्यात अशाच गोष्टी होत असतात, गिफ्ट आलंय किंवा काय, तर त्यामुळे आमच्या डोळ्यात पाणी येतं की अरे बास ना, नको ना प्लीज. आता आमचं म्हणजे आमची कॉम्पिटिशन लागलेली असते, कोण कोणाला जास्त पॅम्पर करतंय. इट्स ऑल अबाउट लव्ह. इट्स ऑल अबाउट लव्ह. येस, नो हेट. तिघींमध्ये असलो तरी. बापरे. पण हा ऍक्च्युली बॉन्ड वेगळा आहे. आता मेघाताई व्यतिरिक्त असं कोण आहे जवळचं की तू त्याला, दोघी पण, तुम्ही दोघी सुद्धा, की खूप जवळचं आहे की असं ना की यार काहीतरी झालंय आणि आता हिच्याशी बोलायचंय मला. ही अशी एक व्यक्ती असते ना सेटवरच्या, खऱ्या लाईफची तर असतेच असते, पण सेटवरची विचारते मी. माझे असे खूप फ्रेंड्स आहेत, पण ते फ्रेंड्स मध्ये पण कोर ग्रुप जो असतो, सो आहेत असे बऱ्यापैकी फ्रेंड्स, बट ज्यांना माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की मी काय जेवले, काय करते, इथे कुठे जाते, हे आहे भाग्या. आणि पूजा मोईली नावाची एक ऍक्ट्रेस आहे जी लास्ट सिरियल मध्ये माझी बहीण होती, ती. ह्या दोघींना सगळ्या गोष्टी माहित असतात. तर मेघाताई आणि भाग्या ह्या दोघी माझ्यासाठी सेटवर तरी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे सेटवर, फक्त सेटवरच्या नाही बोलत आहे, ह्या दोघींचं नाव सेटच्या व्यतिरिक्त पण. अच्छा. आणि आय थिंक हा बॉन्ड ह्यासाठी झालाय बिकॉज देर इज नो जेलेसी, नो हेट, आणि तो झालाय. ऑर्गॅनिकली झालं. हो, आपण असे वेगळे एफर्ट्स घेतले नाही. हाय नाही झाले. ऑफेंड होती ना ग. यू नो ना हाऊ आय एम. एकतर मी कमी बोलते आणि मग जेव्हा बोलते तेव्हा ते येतात. तुझ्या लाईफ मधलं कोण आमचे जे इनसाइड जोक्स आहेत ते मला नाही कळणार किंवा प्रेक्षकांना पण नाही कळणार आहेत ते. ठीक आहे. इथे तर तुला कळलंच असं आमच्या बोलण्यानंतर, इट इज लाईक दिस क्लोज सर्कल. इथे सर्कल संपलंय टोटली. ह्याच्या बाहेर काहीच नाही. म्हणजे आहे प्रत्येक आमचं टचवूड आर्टिस्ट खूप स्वीट आहेत आर्टिस्ट, बट एक असतं ना, म्हणजे सगळं ह्यांना माहित असतं की काय झालं सेटवर. मे बी आम्ही एकत्र राहतो आणि आमचा सीन कनेक्ट झालाय, आम्ही कनेक्ट झालाय, त्यामुळे असं फीलच होत नाही की ह्याच्या पलीकडे जाऊन कोणाशी बोलावं. बाकी सगळे खूप स्वीट आहेत, पण बाकी आमची बॉन्डिंग सगळ्यांची छान आहे. हो हो.